नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नांदेड जिल्ह्यातील उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी आणि सरपंचांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील उभाटा गटाला मोठा खिंडार पडला आहे। तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड, कंधार आणि देवलूर, बिलोली येथील उभाटा गटाचे विविध पदाधिकारी आणि 200हून अधिक गावाचे उपसरपंच, सरपंच उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गेल्या 2 वर्षात राज्यातील महायुती सरकारांच्या कामाने प्रभावित होऊन अनेक जण शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत। तर सरकारांच्या कार्यकाळात प्रत्येक निर्णय हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक प्रत्येक घटकातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये माध्यमातून राज्यातील महिला भगिनींना भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच युवकांना मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून दर महिना 6,000 ते 8,000 आणि 10,000 रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं देखील त्यांनी म्हणाले। आणि दुसरीकडे जालना आणि नांदेड हा भाग आपण समृद्धी महामार्ग जोडला असून त्यामुळे भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा होईल, असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।